मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या राजधानी सातारा येथे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आले होते। या निमित्ताने आज छत्रपती शाहू स्टेडियमची स्थळ पाहणी पुण्याहून आलेल्या निवड समितीने केली। यासाठी साहित्य महामंडळ पुणे अध्यक्ष मिलिंद जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सातारा मसाप शाहूपुरी शाखेकडून हे साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे। रविवारी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर समिती संमेलन स्थळाची घोषणा करणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवड समिती ही साताऱ्यामध्ये आलेली होती। साताऱ्याच्या शाहूपुरी शाखेने संमेलनाची मागणी केलेली आहे। यापूर्वीची 3 स्थळं आम्ही पाहिलेली आहेत। इचलकरंजीच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेने निमंत्रण दिलेलं होतं ते, कोल्हापूरला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने निमंत्रण दिलं होतं तेही स्थळ आम्ही पाहिलं। औदुंबरला सदानंद साहित्य मंडळाने निमंत्रण दिलं होतं ते स्थळ पाहून आम्ही काल रात्री इथे आलो। आज सातारकरांनी ज्या ठिकाणी संमेलनचं जे स्थळ आहे ते आम्हाला दाखवलेलं आहे, तर आम्ही सगळ्या इतर गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत की निवासाची व्यवस्था कशी असणार आहे, संमेलन नक्की कुठं भरवणार आहे, इतर काही गोष्टी ज्या लागतात त्याचं नियोजन कसं आहे, तर या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार ही निवड समिती करेल। निवड समितीची उद्या सकाळी पुण्यामध्ये बैठक होणार आहे। त्या बैठकीचा जो निर्णय आहे तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळापुढे ठेवला जाईल आणि निवड समितीने जो निर्णय घेतलेला असेल त्यावरती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ उद्याच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करेल आणि संमेलनाचं स्थळ हे जाहीर करण्यात येईल। तारीख असं काही नाही, आता सध्या स्थळ निश्चित करणं एवढाच एक विषय, आणि एकदा स्थळ निश्चित झालं की जे कोणी संयोजक असतील त्यांची सोय आणि महामंडळाची सोय, एकूणच परीक्षा वगैरे सगळं महाराष्ट्राचं आणि इतर वेळापत्रक पाहून त्यानुसार संमेलनाची तारीख निश्चित केली जाते। आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद तसंच आपली परिषदेची शाहूपुरी शाखा आणि या आपल्या परिषदेची 99व्या साहित्य संमेलनाची निवड समिती यांनी आज साताऱ्यामध्ये येऊन स्थळ पाहणी या ठिकाणी आपली जी मागणी आहे की हे येणारं साहित्य संमेलन सातारला मिळावं या दृष्टीनं केलेली आहे। माननीय मिलिंद जोशी सर इथं उपस्थित आहेत, ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतात आणि त्यांनी आणि सर्व स्वामी सर इथं तर गुलबर्ग्यावरनं आले, हे कर्नाटकातनं, सर्वांनी केले। मी सातारकरांच्या वतीनं बोलू, सातारकर साहित्यिकांच्या वतीनं मी ही परिषदेला आणि जोशी सरांना निवड समितीला विनंती करू इच्छितो की हा मान या यंदाचा सातारकरांना द्यावा। आम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून तन मन धन सर्व गोष्टी हे साहित्य संमेलन यशस्वी आणि कायम स्मरणात राहण्यासारखं एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आम्ही सातारकर नक्की करू आणि त्याचा विचार आमच्या या आग्रहाच्या मागणीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आणि निवड समितीनं करावा ही विनंती करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।